मला वाटते आपण टाळ्यांच्या गजरामध्ये इथे विमानाचं स्वागत करूया। 0 नंबरचं फ्लाइट लँड झालेलं आहे। अत्यंत मोहक असं दृश्य आपल्याला इथे लाईव्ह फीड मध्ये थेट प्रक्षेपणाद्वारे या मोठ्या पडद्यावरती स्क्रीनवरती पाहायला मिळतंय। आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आपण सर्व अमरावतीकर मला वाटते आपण आता जे दृश्य पाहणार आहोत ते सर्वांच्यासाठी चिरकालीन स्मरणात राहील असं दृश्य असणार आहे। सेरेमोनियल वॉटर कॅनन सॅल्यूटच्या तयारीत आणि तो आपल्याला दिसतो इथे। जोरदार एकदा टाळ्या होऊन जाऊ देत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह या 0 फ्लाइटचं आगमन झालेलं आहे मुंबई विमानतळावरून आणि प्रथेप्रमाणे उतरताच एप्रिन एरियामध्ये सर्वप्रथम विमानाला सेरेमोनियल वॉटर कॅनन सॅल्यूट दिला गेलेला आहे। अमरावतीकरांसाठी हा अत्यंत आनंदाचा आणि हा अभिमानाचा क्षण। हो सर 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 बहुत योगदान रहा इस आरसीएस उड़ान एयरपोर्ट में। मुझे मालूम है आपसे जब मैं मिलने आई थी आप बोले कि हमारे अमरावती, माफ कीजिए, एयरपोर्ट तो हमारा है लेकिन महाराष्ट्र का है। मैं आज मोका के भी मिनिस्ट्री ऑफ सिविल एविएशन का सेक्रेटरी मांग सर, डीजीसीए के जो हेड हैं फैज अहमद जी, अमित जी, विनीत भल्ला जी, ये सारे केंद्र सरकार के अधिकारी गण के सहयोगिता से ये एयरपोर्ट आज हम साकार पुनः इस ऐतिहासिक दिवस का स्वागत करती हूँ। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। साहेब इथं जाणार आहे। क्या बोंबो क्या भवानी दादा नमस्कार।
धन्यवाद. मंडळी, केंद्रातील विशेष आदराचं आणि प्रेमाचं प्रतीक गुलाब. आणि यानंतर माननीय श्री प्रवीण पोटे, MADC महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्यादित. त्यानंतर माननीय श्री मुरलीधर मोहोळजी, केंद्रीय राज्यमंत्री, जय सेठीजी. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव शिंदेजी यांचं स्वागत करतील. बहुत योगदान रहा इस RCS उड़ान एयरपोर्ट में. मुझे मालूम है आपसे जब मैं मिलने आई थी आप बोले कि हमारे अमरावती, माफ कीजिए, एयरपोर्ट तो हमारा है लेकिन महाराष्ट्र का है. मैं आज मोका के भी मिनिस्ट्री ऑफ सिविल एविएशन का सेक्रेटरी मांग सर, DGCA के जो हेड हैं फैज अहमद जी, अमित जी, विनीत भल्ला जी, ये सारे केंद्र सरकार के अधिकारी गण के सहयोगिता से ये एयरपोर्ट आज हम साकार पुनः इस ऐतिहासिक दिवस का स्वागत करती हूँ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आप